जालना जळगाव रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने 7,103 कोटी मंजूर केल्याबद्दल रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानासमोर फटाके फोडून जल्लोष। माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी पेढे वाटून केला जल्लोष। जालना जळगाव रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने 7,103 कोटी मंजूर केल्याबद्दल आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय। यावेळी रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी पेढे वाटून जल्लोष साजरा केलाय। जालना जळगाव अनेक वर्षाची मागणी होती। माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्र सरकारकडे अनेक वेळा मागणी लावून धरली होती। त्या मागणीला अखेर यश आलंय। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, भाजप शहर अध्यक्ष राजेश राऊत, भाजपा जिल्हाध्यक्ष संध्या संजय देठे, रोहित नरोडे, शुभांगी देशपांडे, धनराज कांबळे, अर्जुन गेई, सिद्धिविनायक मुळे यांसह भाजप कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल दिल्लीमध्ये या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीमध्ये या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये प्रामुख्यानं 8 नवीन रेल्वे मार्गाला मान्यता दिली आहे आणि त्यामध्ये सर्वात जास्त किमतीचा आणि सर्वात जास्त लांबीचा रेल्वे मार्ग हा जालना जळगाव या रेल्वे मार्गाला या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। याबद्दल मी आमचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी, आमचे रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव, या कामासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी काम केले ते सर्व अधिकारी, आमचे राज्यमंत्री, या सर्वांचे मी आभार मानतो। त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो की महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी, जालना आणि संभाजीनगरसाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा रेल्वे मार्ग गेले 3 वर्ष मी सतत त्याचा पाठपुरावा करत होतो। या रेल्वे मार्गाचा आम्ही अंदाजपत्रक बनवलं, DPR तयार केला आणि रेल्वे बोर्डाची मान्यता घेतली, नीती आयोगाची मान्यता घेतली, फायनान्सची मान्यता घेतली आणि फक्त कॅबिनेट मंत्रिमंडळाचं फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी होतं। परंतु काल मला रेल्वे विभागातून फोन आला की आज आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यतेचा प्रस्ताव ठेवतो आणि मला सांगायला आपला आनंद होतो की 7,106 कोटी रुपयाचा 174 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे प्रकल्प काल मंत्रिमंडळाने मान्य केलेला आहे। यामुळे 4 विधानसभा मतदारसंघाला जोडल्या जाणार आहे आणि 174 पैकी जवळपास 140 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग हा जालना लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे। त्यामध्ये जालना, राजूर, भोकरदन, सिल्लोड, अजिंठा लेणी, सोयगाव मार्गे हा जळगाव भुसावळच्या मध्यभागी हा रस्ता जोडला जाणार आहे। केवळ याच मार्गाला मान्यता दिली असं नाही आहे, तर देशात आणि महाराष्ट्रात सर्व दूर 2024पर्यंत आम्ही 100% विद्युतीकरणसुद्धा या देशामध्ये केलेलं आहे आणि मनमाडपासून तर नांदेडपर्यंत इलेक्ट्रिफिकेशनसुद्धा केलं आहे आणि मनमाडपासून तर संभाजीनगरपर्यंत 970 कोटी रुपये देऊन रेल्वेच्या दुहेरीकरणाला सुद्धा कामाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर संभाजीनगरला 300 कोटी रुपयाचं नव्यानं रेल्वे स्टेशन बांधकाम सुरू आहे आणि 200 कोटी रुपयाचं नव्यानं रेल्वे स्टेशनचं बांधकाम हे जालन्याला सुद्धा सुरू आहे। जालन्याला 100 कोटी रुपयाची पीट लाईन आम्ही तयार केली, कार्यान्वित झाली आणि संभाजीनगरच्या 100 कोटी रुपयाच्या पीट लाईनचं काम सुरू आहे। असे वेगवेगळ्या माध्यमातून भारत सरकारने महाराष्ट्राला, मराठवाड्याला आणि आपल्या मतदारसंघाला वेगवेगळ्या मार्गानं निधी उपलब्ध करून विकासाच्या कामाला एक चालना पूर्वीही दिली आणि आत्ताही देत आहेत असं मला वाटतं। त्यामुळं जालना, संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं मी आदरणीय मोदीजी, आदरणीय वैष्णवजी आणि त्यांच्या सर्व टीमचे मी आभार मानतो। रेल्वे मार्ग मंजूर झाला, पुढची प्रक्रिया कशी असणार? आता पुढची प्रक्रिया भूसंपादन नंतर टेंडर प्रक्रिया, तसा पाठपुरावा मी नक्की करणार आहे। त्यामुळे मी काही असं थांबलो नाही।
किती जमीन लागणार आहे वगैरे त्याचा सर्वे झाला, किती जमीन लागणार आहे? आणि आता त्याचं काय DPR मध्ये सगळ्या व्यवस्थिशीर दिले, पैसे किती लागणार, जमीन किती लागणार, रेव्हेन्यू किती मिळणार, खर्च किती येणार, तो आता पुरा डिटेल DPR जर लागला तर मी तुम्हाला देतो. विधानसभा निवडणुकीच्या आधी भूमिपूजन होईल? नाही, कारण काय आता मंजुरी झाली, आता तुम्हाला भूसंपादन करावं लागेल. भूमिपूजन करून काय करता, अगोदर जमीन दिल्या पाहिजे लोकांनी. त्यामुळं वेळेच्या आत पूर्ण करून पैशाची कुठल्या प्रकारची या मार्गाला आता कमी नाही आहे, कारण 15.5 लाख कोटी रुपये सरकारजवळ आहे. नव्यानं सँक्शन घेण्याची गरज नाही पैशात.